डिवाइन वेव्ह होलिस्टिक सेंटरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. रेकीचा इतिहास. रेकीच्या इतिहासात आज आपण बघणार आहोत, रेकीची विद्या आपल्या भारतात आधीपासूनच होती का बाहेरून आली? रेकीचा शोध कुणी लावला? तो कसा लागला आणि केव्हा लागला? चला तर मग आपण रेकीचा इतिहास बघणार आहोत. रेकीचा इतिहास प्राचीन आणि विशाल आहे. आज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेकीचे अनेक टप्पे पार केले आहेत. रेकीच्या इतिहासात अनेक महान व्यक्तींनी महत्त्वाचे योगदान दिले आहेत. हजारो वर्षापूर्वी भारतात रेकीच्या शक्तीची संपूर्ण माहिती होती. प्रभू रामचंद्रजींनी मिथिला नगरीच्या जंगलात शापित माता अहिल्याला रेकी शक्तीच्या सहाय्याने स्पर्शद्वारा मुक्त केले होते. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी कंसाची दासी कुब्जाची आपल्या स्पर्शाने मुक्तता करून तिचे कल्याण केले होते. संत तुलसीदासांनी मृत व्यक्तीच्या मेंदूवर हात ठेवून याच शक्तीने त्याला पुन्हा जिवंत केले. साईबाबा आणि येशू ख्रिस्त यांनी रेकीच्या सामर्थ्याने असंख्य रुग्णांवर उपचार करून त्यांचे कल्याण केले आहे, हे आपण बघितलेच आहे. याविषयीची आणखी माहिती आपल्याला पुढच्या भागात मिळेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.